फिर्यादी अबुजर मौलाली बिराजदार वय 20 वर्षे, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, राहणार प्लॉट नंबर 92, बसवा रोड मठाजवळ, नई जिंदगी सोलापूर। याचा भाऊ नामे उमर मौलाली बिराजदार यास दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12:15 वाजता ते सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान नई जिंदगी पाण्याची टाकी सोलापूर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कोणत्या तरी धारदार हत्याराने डोक्यात, गालावर, हातावर वार करून जीवे ठार मारले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिनांक 6 ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त एम राजकुमार, श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त परिमंडल दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरुण देवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर यांनी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकडील वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने व त्यांच्याकडील तपास पथके व पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर शहर BS बिराजदार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवण्याचे काम तात्काळ सुरू केले। दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नई जिंदगी टॉवर जवळील मोकळ्या मैदानात आरोपी थांबलेले आहेत। मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी 3 संशयित इसमांना ताब्यात घेतले। त्यात मंसूर अली मोहम्मद नदाब वय 22 वर्षे, राहणार घर नंबर 37, सिद्धेश्वर गांधीनगर भाग 5, नई जिंदगी सोलापूर। आहत इक्बाल सय्यद वय 22 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 108 मजरेवाडी सोलापूर। अविनाश दशरथ चव्हाण वय 20 वर्षे, राहणार घर नंबर 4 बापूजी नगर मजरेवाडी, नई जिंदगी सोलापूर यांना चौकशी कामी ताब्यात घेतले। सदरील नमूद संशयित 3 इसमांना विश्वासात घेऊन कौशल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे मंसूर अली नदाब यांनी सांगितले की दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या वेळेस तो आणि त्याचे मित्र आहत इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण व त्यांचा आणखी एक मित्र उमर मौलाली बिराजदार असे नई जिंदगी पाण्याच्या टाकीखाली गप्पा मारत बसले होते। त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादावरून भांडण सुरू झाले। तेव्हा मंसूर अली नदाब याचे मित्र आहत इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण यांनी उमर बिराजदार यास पकडले व मंसूर अलीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने उमर याच्या डोक्यात 4-5 वार केले, तसेच त्याच्या गालावर व हातावर मारले। उमर जागीच रक्ताच्या थाळ्यात पडला असे सांगून सदरील 3 आरोपींनी मिळून त्यांचा मित्र उमर बिराजदार याचा खून केल्याची कबुली दिली। सदरील नमूद 3 आरोपींच्या ताब्यात असलेले व गुन्हा करण्याकामी वापरलेली ₹70,000 किमतीची एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे।